मधुकर शेठ पाटील यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा उत्साहात संपन्न। रायगड ओव्ही न्यूज। पोरंदी 31 विठ्ठल ममताबादे। बेलपाडा गावचे सुपुत्र JNPA कंपनीचे कर्मचारी कामगार नेते मधुकर शेठ नामदेव शेठ पाटील हे JNPA कंपनीतून 36 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाले। त्यानिमित्ताने त्यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा व त्या प्रित्यर्थ मधुकर शेठ नामदेव शेठ पाटील यांनी स्वखर्चाने बांधलेला बेलपाडा जनसंपर्क कार्यालयाच्या प्रवेशद्वाराचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला। तसेच JNPA मल्टीपर्पज हॉल टाउनशिप येथे मधुकर शेठ पाटील यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रम प्रसंगी पनवेल महानगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे, माजी आमदार बाळाराम पाटील, शेकापचे युवा नेते प्रीतम म्हात्रे यांनी मधुकर शेठ यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। JNPA मल्टीपर्पज हॉल येथे झालेल्या सेवापूर्ती सन्मान सोहळा प्रसंगी पोर्ट अँड डाक महासंघाचे राष्ट्रीय महासचिव सुरेश पाटील, राष्ट्रीय कोषाध्यक्ष सुधीर घरत, केंद्रीय प्रभारी चंद्रकांत अण्णा धुमाळ, JNPA विश्वास रवी पाटील, कामगार नेते रवी घरत, माजी प्राचार्य अरुण घाग, संघटक DP सोनावणे, उरण पंचायत समितीचे माजी सभापती नरेश घरत, रयत सेवक संघांचे नुरा शेख, जासई ग्रामपंचायतचे सरपंच संतोष घरत आदी मान्यवर उपस्थित होते। सेवापूर्ती सन्मान सोहळ्यानिमित्त विविध जिल्ह्यातून आलेल्या मित्रमंडळींनी, कामगार वर्गांनी, मान्यवरांनी मधुकर शेठ पाटील यांना अंगावर शाल घालून पुष्पगुच्छ देऊन, भेटवस्तू देऊन सत्कार केला। मधुकर शेठ पाटील यांचे सुपुत्र विवेक पाटील व पाटील कुटुंबियांचा यावेळी सत्कार करण्यात आला। सुरेश पाटील, सुधीर घरत, रवी पाटील, रवी घरत, अरुण घाग, नुरा शेख आदी मान्यवरांनी मधुकर शेठ यांच्या कार्याचे गौरव करत त्यांनी केलेल्या सुरुवातीपासून ते आजपर्यंत संघर्षमय जीवनाचा प्रवास सर्वांना सांगितला। आपापली मते व्यक्त करून त्यांनी पुढील वाटचालीसाठी मधुकर शेठ यांना शुभेच्छा दिल्या। प्रेमळ, हसतमुख, मनमिळावू, सर्वांना सोबत घेऊन चालणारे व्यक्तिमत्व असल्याने विविध कामगार संघटना, संस्था, विविध सामाजिक संस्थेचे, संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते सदस्य यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मोठ्या उत्साहात, आनंदात मधुकर शेठ पाटील यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा संपन्न झाला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रसिद्ध निवेदक नितेश पंडित यांनी केले। स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली। रायगड ओव्ही न्यूज कडून हार्दिक शुभेच्छा आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। त्याच्यानंतर काही ना आपण केलं जाईल त्या पाहुणे यायचा। थँक्यू। थँक्यू। तदनंतर राजा शिवछत्रपतींना त्रिवार मानाचा मुजरा करतात आणि पुष्प मालिका समर्पित केली जाईल। प्रभावती मधुकर शेठ पाटील आणि मधुकर शेठ नामदेव शेठ पाटील यांच्या पवित्र शुभास्ते छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। तदनंतर चंद्रकांत अण्णा धुमाळ, त्याचबरोबर सुधीरभाई घरत, सुरेश पाटील, आपल्याला विनंती असेल की प्लीज आपल्या पवित्र शुभास्ते। तदनंतर SR घरत साहेब, उपस्थित पाहुण्यांमधून विनंती असेल दोघांनी पहिला दिवा करावा, प्रकाशमान करावा। हा धुळा आहे 36 वर्षाच्या सेवेचा। तदनंतर दुसरा दिवा सन्माननीय सुधीरभाई घरत, आपल्याला विनंती असेल सुरेशभाई, चंद्रकांत अण्णा प्रशस्त कमानीचा प्रवेशद्वाराचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला। मंडळी, खरं तर तो कार्यक्रम संपन्न होताना मी मधु पाटील यांच्याबद्दल अगदी सांगितलं, जे की भाऊसाहेबांनी कैक वेळा राजकीय घडामोडी हाताळताना गावातील अनेकांशी वादविवाद झाले असतील, पण परत एकदा 5 दिवसानंतर त्याच आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओव्ही न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत। रायगड ओव्ही न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।